शेतकऱ्याला पिकाकडे पाहताना आला हुंदका। रामजी पाटील यांची मनगोळी गावातील सीना नदीच्या काठालगत पांढरी वस्ती या ठिकाणी शेती असून सीना नदीला आलेल्या महापुरात शेतकरी रामजी पाटील यांची 18 एकर शेती आहे। सीना नदीला आलेल्या महापुरात त्यांच्या खेतीला खरीप हंगामातील कांदा आणि ऊस पिकात 100 फुटांपेक्षा जास्त महापुराचं पाणी शिरल्यामुळे शेतकरी रामजी पाटील यांचे 15 ते 20 लाखांचं नुकसान झालंय। आपल्या पिकाकडे पाहताच त्यांच्या डोळ्यात अश्रू आले। या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नारायण घंटे यांनी। पूर जर दोन शब्दाचा जर अर्थ असेल तर तो शेतकऱ्यांच्या पूर्ण संसाराची राखरांगोळी करणारा हा शब्द आहे। जवळपास आता आपण सध्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील मनगोळी येथील पांढरी वस्ती या ठिकाणी आहोत। सध्या आपण सीना नदीच्या तीरावरती असलेल्या पांढरी वस्ती या ठिकाणी आलेलो आहोत। सध्याची जर परिस्थिती पाहता मागील काही दिवसापासून सीना नदी हे दुथडी भरून वाहत असल्यामुळे त्याचबरोबर कोळेगाव धरणातून अतिरिक्त पाण्याचा सोडण्यात आलेला साठा, चांदणी नदी असेल, त्याचबरोबर भोगावती नदी असेल, अशा असंख्य नद्या हे सीना नदीचे उपनद्या असल्यामुळे जे सीनेला जे महापूर परिस्थिती निर्माण झालेली आहे याच महापुरामध्ये अनेक शेतकऱ्यांचं पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। त्याच संदर्भात आता आपण मनगोळी येथील पांढरी वस्तीवरील रामजी पाटील यांच्या शेतात आलेलो आहोत। नेमकं रामजी पाटील यांचं कशा प्रकारे नुकसान झाले ते अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। साहेब नमस्कार, मी रामजी पाटील मनगोळी येथून आपल्या चॅनलला मी मुलाखत देतोय। मी प्रथम तुमचे आभार मानतो, तुम्ही इथं येऊन माझ्या शेताची पाहणी केलात। माझं क्षेत्र एकूण सगळं आहे ते 18 ते 20 एकर क्षेत्र आहे। पूर्णपणे आत्तापर्यंत 21 तारखेपासून ते आज तारीख ऑक्टोबरची 8 तारीख आहे, इथंपर्यंत अजून नदी फुल भरलेली आहे। शेतात तर संपूर्ण ऊस होता, कांदे होते, काहीच राहिलेलं नाही। शेतात येण्याची सुद्धा येण्याची सुद्धा इच्छा राहिली नाही, होत्याच नव्हतं, सगळं होऊन गेलं। पूर्णपणे घातलेला खर्च ही निघणं, रानं सुद्धा कापून गेली नदीच्या पाण्याने। आणि याला कारणीभूत आहे शासन नाही, हे उस्मानाबाद जिल्ह्यातील पाटबंधारे विभाग यांनी आमच्या नदीची पात्रता किती आहे, सीना नदीची 50 ते 60 हजार फक्त क्युसेसनं पाणी आमच्या नदीतून फक्त वाहून नेऊ शकतो। पण त्यांनी सोडला विसर्ग, 2.5 लाखाचा विसर्ग सोडला आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या ज्या 5-6 नद्या आहेत त्या पण येऊन मिळतात, हे त्यांच्या लक्षात आलं नाही। खालची परिस्थिती काय होईल पाणी एवढं सोडल्यानंतरनं, अक्षरशः तुम्हाला सांगतो 27 तारखेला जो पाऊस आणि पाणी जे त्यांनी सोडलं कोळेगाव धरणातून जे पाणी त्यांनी सोडलं 2-2.5 लाखाच्या ह्याच्यानं, नदीचं पात्र सोडून 2-2.5 किलोमीटर म्हणजे असं पाणी पसरलेलं होतं। लोकांना घरदारं सोडून किंवा कुठं पळायचं हे सुद्धा म्हणजे समजलं नाही, इतकं पाणी सोडलं। जिकडं बघावं तिकडं पाण्यातून मोठे मोठे साप। आणि आता तुम्हाला सांगायचं झालं म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्यामधलं सोयाबीनचं ते नुकसान, पण त्याच्यापेक्षा मोठं हे चिनाकाठचं जे नुकसान आहे हे करोडोंच्या ह्याच्यातलं नुकसान आहे। एकेका शेतकऱ्याचं जवळजवळ 15-20 लाखाच्या आतलं उत्पन्न आहे। साधारण या ठिकाणी सीना नदी काठावर किती एकर शेत आहे, किती एकर? माझं 18 एकर शेत आहे, त्यात 14-15 एकर ऊस आणि बाकीचा सगळा कांदा आहे। ते काहीच राहिलेलं नाही। आता तुम्ही पाहिलेलं आहे, तुम्ही पाहणी केलेलं आहे। आणि 2-2.5 एकर रान कुठं गेलं हे पण म्हणजे दिसत नाही, ते कापूनच पूर्णपणे गेलं, जेणेकरून ते आता रान आहे का नाही हेच कळलं नाही, म्हणजे शेत आहे का नाही हेच मला समजलं नाही। माझं शेत आहे, MSCBचं पोल सुद्धा एकही म्हणजे राहिलेलं नाही, सगळं पडून सगळं म्हणजे हे झालंय। मोटरा गेल्या, पाईप गेली सगळी, म्हणजे परत काहीच राहिलेलं नाही इथं काहीच म्हणजे असं करावं। आता इथून उभारायचं म्हणलं तर ताकद मला वाटत नाही की 4-5 वर्ष आम्ही म्हणजे यातून म्हणजे हे होऊ शकू, म्हणजे उभारू शकू असंही नाही। मागच्या 2020ला पण असंच त्यांनी अचानक पाणी सोडलं, त्यावेळेस कसं तर आम्ही उभारलो आतापर्यंत। त्यावेळेस पण असंच झालं, एक ऊसात पाणी आल्यानंतर भिजून गेल्या 15 दिवस ऊस चांगला दिसतो, त्यानंतर ऊसाला सडायला चालू होतो ऊस आणि पूर्णपणे ती चिपाड होऊन जातं, मळीसारखा वास येतो त्याचा। जवळजवळ जिथूपासून त्यांनी पाणी सोडलंय सीना नदीला व ते हेड टू टेल तिथपर्यंत कुणाचंही काय शेतकऱ्याचं राहिलं नाही, आणि ही करोडोची नुकसान आहे। आणि ही पूर्णपणे शेतकरी ह्याच्यातनं उद्ध्वस्त झालेला आहे।
शासनाने दिलेली मदत काही ही पुरवणी येणार नाही. पण मी एक जलसंपदा मंत्र्यांना सांगतो, तुम्हाला एवढं कळायला पाहिजे की तुम्ही पाणी सोडताना नदीची, त्या सीना नदीची क्षमता किती आणि तुम्ही सोडलंय पाणी किती, ही शासनाने नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देतात. त्यांनी उस्मानाबाद जिल्ह्याच्या त्या कोळेगाव धरणात त्या ज्यांनी पाणी सोडले त्यांनी दिले पाहिजे शेतकऱ्यांना हे नुकसान भरपाई. आणि असं बोललं जातं की सर, सध्या तर आपण पाहिलं तर मागच्या काही 1-2-3 वर्षाखाली कोळेगाव धरणातून दक्षिणच्या जे सीना नदी काठीतील लोकांना पिण्यासाठी पाण्यासंदर्भात शेतकऱ्यांनी मागणी केली होती, परंतु त्यावेळी तिथले स्थानिक आमदार असलेल्यांनी विरोध केला होता. तर याकडे कशा पद्धतीने पाहता? बरोबर आहे. मागच्या 2-3 वर्षामागे पण म्हणजे पाणी येऊन गेल्यानंतर दुष्काळ पडल्यासारखं झालं होतं. उन्हाळ्यात पाणी शिनेला नव्हतं. पाणी आमचे दक्षिणचे आमदारांनी पाण्यासाठी तिकडं उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कोळेगाव धरणातलं पाणी सोडा म्हणून मागणी केलेली होती त्यांना, पण त्याने पाणी सोडलेलं नाही. मग आता तुम्ही आपत्तीच्या वेळेस तुम्ही पाणी का सोडलं आमच्या नदीला? ही नुकसान तुम्ही जाणून बुजून आमचं नुकसान केलेलं आहे. हे काय म्हणजे निसर्गाचं तर आहेच आहे, पण तुम्ही स्वतः सुद्धा तुम्ही हे नुकसान केलेलं आहे. म्हणजे सांगायचं झालं तर हे मानवनिर्मित आपत्ती असं म्हणायचं? हो, नक्कीच नक्कीच ही मानवनिर्मितच आपत्ती आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात नाही, तुम्ही जर पाणी जर अतिरिक्त सोडत नव्हतं तर एवढं जमिनी बिमिनी वाहून गेल्या नसत्या किंवा एवढं नुकसान झालंच नसतं. तुम्हाला सांगायचं म्हणजे किती लाखाचं नुकसान झालं? माझं जवळजवळ 25 लाखाचं नुकसान झालेलं आहे आणि ते भरून निघू शकत नाही. आणि याला जबाबदार पूर्णपणे उस्मानाबाद जिल्ह्यातलं ते कोळेगाव धरणाचे जे म्हणजे कोण म्हणजे आहेत त्यांनी ते जबाबदार आहेत. याला शासन जबाबदार नाही या गोष्टीला. आणि ही न भरून निघणारी म्हणजे हे आहे. असं म्हणायचं की धाराशिव जिल्ह्यातील कोळेगाव धरणातील अधिकारी आणि जलसंपदा मंत्री याला जबाबदार आहेत? हो, नक्कीच. धाराशिव जिल्ह्यातील म्हणजे जे इंजिनियर आहेत, पाणी सोडणारे म्हणजे अधिकारी आहेत आणि ते पाटबंधारा विभागाचे जे हे आहेत त्यांना कळायला पाहिजे होते की पाणी किती सोडलं पाहिजे आणि पाणी सोडल्यानंतर खालच्या लोकांचं नुकसान किती होईल ह्याचा त्यांनी हेच केलेलं नाही. इथं लोकांना घर सोडून पळताना कळालं सुद्धा नाही की कुठं पळावून कुठं नाही, इतकं बघील तिकडं पाणीच होतं. तुमची आता मागणी काय नेमका? माझी मागणी आहे, मला सरकारनं रुपया नाही दिला पाहिजे. मला नको, मला घ्यायचा पण नाही सरकारनं दिलेले पैसे, पण जेवढं माझं नुकसान झाले त्यांनी तेवढं ते म्हणजे दिलं पाहिजे. म्हणजे ज्यांनी म्हणजे नुकसान केलंय त्यांनी माझं शेत जसं होतं तसं बांधून दिलं पाहिजे. माझा ऊस एकरी मी गेल्या वर्षी 80 टनानं उतारा मी काढलेला होता गेल्या वर्षी. मला माझं जसं हे होतं तसं त्यांनी दिलं पाहिजे. आताची परिस्थिती काय तुमच्या शेताची सध्या? आताची परिस्थिती मी वार्ताहरांना मी दाखवलंय सगळं फिरून. शेत जवळजवळ 1 हेक्टरच्या पुढे शेत वाहून गेलंय पूर्णपणे. ती नीट पण होऊ शकत नाही आणि तिथं शेत आहे का नाही ही सुद्धा म्हणजे दिसत नाही, इतकी म्हणजे नदी बाहेर पडली आहे अतिरिक्त या पाण्यामुळं. आणि ऊसाच तर नुसतं चिपाड झालं, त्याच्यात काय विषयच राहिला नाही की ती कारखान्याला जाईल म्हणून. मग हे आता ज्या वेळेस आम्ही ही ऊसाची नगदी पिके घेतो त्यावेळेस बँकांच्याकडून तेवढीच कर्ज घेतलेले असतात. ती कर्ज फेडावं तर लागणार आहेत का नाही? शासनाचं घेतलंय म्हटल्यानंतर देणं भाग आहे. मग ती कशानं द्यायचं ती आता ऊस नाही गेला तर? आता सध्या जे तुम्हाला कोणत्या बँकेतील किती कर्ज आहे तुम्हाला? आता बघा, माझ्याकडे DCCचं 1.5 लाखाचं घेतलेलं कर्ज आहे. बँक ऑफ इंडियाकडून घेतलेलं 1.60चं कर्ज आहे आणि बाकीचं इतर बाहेरून घेऊन शेतीला डेव्हलप म्हणजे हे करण्यासाठी खतं वितं घालण्यासाठी घेतलेलं आहे. ज्यावेळेस आपण ऊसाची शेती करतो. बरं, आता तुम्हाला मुलं किती आहेत? मला एक मुलगी आणि एक मुलगा आहे. मुलगी MSc करते, मुलगा लास्ट इयरला आहे. तो मुलाचं शिक्षण आहे ते पूर्ण शेतीच्या ह्याच्यावर? हो, मुलीचं शिक्षण शेतीच्या ह्याच्यावरच मी पूर्णपणे म्हणजे हे केलेलं आहे. आता सध्या जर यावर्षी पूर्ण ओला दुष्काळ पडल्यातच काय आता पडलेला आहे, परंतु सध्याची जी परिस्थिती आहे आता मुलाच्या पुढील शिक्षणासाठी काय आणि आता तुमचा उदरनिर्वाह कशा पद्धतीने करणार? आम्हाला शासनाकडून काही अपेक्षा नाही. आम्ही बागायतदार आहे, कष्ट करणारी माणसं आहे आम्ही. आम्हाला कोणाची भीक नको आहे. आम्ही स्वतःच्या हिमतीवर जगणारी माणसं आहे. आम्हाला गरज नाही. जसं परमेश्वराने ठेवलं तसं आम्ही जगू, पण आम्हाला काय म्हणजे कोणाची भीक नको आहे आम्हाला. आमचं 20 लाखाचं 25 लाखाची उत्पन्न जर पाण्यात होत्याचं नव्हतं झालं तर काय देणार आहे सरकार देऊन तर? आणि काय घ्यावं तर त्यांच्याकडून मागो? ती भिकाऱ्याला भीक दिल्यासारखीच आहे ना ती शेतकऱ्याची एक प्रकारे. आता जर पाहिलं तर शेतकरी हा स्वाभिमानी जगणार आहे. कुणाच्या भिकेची अपेक्षा नाही. तर खाणार तर कष्टातच खाणार. ह्या शेतकऱ्याच्या कार्याला लोकप्रधानचा मानाचा मुद्रा.
आता जर पाहिलं तर आपण शेतकऱ्यांचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. शेतकऱ्याचं म्हणणं आहे की ही जे नैसर्गिक आपत्ती नसून ही मानवनिर्मित आपत्ती असल्याचे बोलले जात आहे. कारण कोळेगाव धरणातील पाण्याचा विसर्ग हा ज्या त्या वेळेवर सोडला असता तर शेतकऱ्याला ही परिस्थिती आली नसल्याचे जी खंत आहे ते लोकप्रधानच्या माध्यमातून शासनाकडे त्यांनी केलेली आहे. कॅमेरामॅन रुद्राक्ष सर्जासह मी नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, मनगोळी.